वजाबाकी कधी करायची हे तुम्हाला समजलं पाहिजे, तरच तुम्हाला शाब्दिक उदाहरणं सोडवता येतात. छोटासा फरक आहे बघा, यापेक्षा हे कितीने जास्त आहेत, यापेक्षा हे कितीने जास्त आहेत असं जेव्हा विचारलं जातं तेव्हा यातून हा एक कमी करायचा. किती झाले मग? 2. 2 ने जास्त आहे. समजलं? यापेक्षा हे कितीने जास्त आहे असं विचारलं जातं तेव्हा यातून हे किती आहे? 1 आहे ना, यातून मग 1 कमी करायचा. तर काय झालं? 2 ने जास्त आहे. समजलं? आता पुन्हा बघा, याच्यापेक्षा हे कितीने कमी आहे? 3 पेक्षा 1 कितीने कमी आहे? बघा, कितीने कमी म्हटल्यानंतर सुद्धा यातून हा 1 काढून टाकायचा. कितीने कमी? मग 2 ने कमी आहे. समजलं? कितीने कमी आणि कितीने जास्त आहे असं कधीही विचारलं तरी आपण मोठ्या संख्येतून लहान संख्याच काढत असतो, बरोबर ना? यातूनच काढालो का नाही आपण? का यातून काढायलो नाही? यातूनच काढायलो. यापेक्षा हे कितीने जास्त आहेत? 2 ने, म्हणजेच हा 1 यातून काढला 2 ने जास्त. ह्यापेक्षा हे कितीने कमी आहे? 2 ने, म्हणून तरी पण यातूनच काढला 2 ने कमी आहे. म्हणजे कितीने कमी आणि कितीने जास्त असं जेव्हा विचारलं जातं तेव्हा नेहमी वजाबाकी करायची आणि मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. हे शाब्दिक उदाहरणामध्ये अतिशय महत्वाचं आहे. बघा, या वर्षी लोकसंख्या इतकी आहे, पुढच्या वर्षी इतकी होणार आहे, तर कितीने वाढणार आहे? कितीने वाढणार आहे? वजाबाकी. कितीने वाढली, कितीने कमी झाली? वजाबाकी. ह्या दोन्ही गोष्टीला कितीने वाढली, कितीने कमी हे जेव्हा विचारलं जातं तेव्हा नेहमी वजाबाकी करायची आणि मोठ्यातून जास्त मधून कमी आहे ते काढून टाकायचं. बरोबर? चला.